आज आपण सीओ मॅडमना निवेदन दिलं, काय मागणी होती? परिचय. मी मनबीर सिंग ब्रिजपाल सिंग ग्रंथी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असून आज आम्ही याच्या अगोदर पण गुरुद्वारा बोर्डला जे सचखंड पब्लिक स्कूलचे जे प्राध्यापक जे अनिल कौर खालसा मॅडम आहे, त्यांनी सतत जे महान विद्यार्थ्यांना दररोज करतात, त्या पालकांचे आम्हाला वेळोवेळी तक्रार येऊन त्या तक्रारीसाठी आम्ही गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉक्टर विजय सतबीर सिंग व अधीक्षक आर डी सिंग यांना आम्ही एक निवेदनामाध्यम त्यांना विनंतीपत्र केले होते की तुमची जे प्राध्यापिका आहे ते मारहाण करतात, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी. परंतु आज तारखेपर्यंत कशा पद्धतीने मारहाण करतात? प्राध्यापिका मॅडमने आता त्यांचे व्हिडिओ CCTV फुटेज पण आम्ही त्याला दिलेले आहे की पाईपचे पाणीचं जे पाईप असते POC पाईप, त्याच्याने छडीने जे मारहाण करतात त्याचे व्हिडिओ पण आम्ही CO मॅडमना तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या अधीक्षक साहेबांना आम्ही पाठवलेलं आहे. परंतु त्याच्यावर कारवाई न झाल्यामुळे आज आम्ही CO मॅडमकडे येऊन त्यांना लेखी तक्रार दिली की प्राध्यापिका मॅडमकडून वेळोवेळी मारहाण होत आहे आणि त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. आणि या अगोदर पण ह्याच मॅडमवर अनिल कौर खालसावर भ्रष्टाचाराचे आरोप पण सुद्धा लागलेले आहे. त्याची सध्या चौकशी चालू आहे. परंतु ते पण यांच्या काहीतरी राजकीय प्रेशरामध्ये दबाव यंत्रणेमध्ये गुरुद्वारा बोर्ड पण काम करते, त्यासाठी यांची जी चौकशी आहे ते अनेक महिन्यापासून थांबलेली आहे. पालकांना वगैरे आपल्याला पालक वगैरे आले ते आमच्या संपर्क कार्यालयामध्ये दररोजच पालकांची तक्रार येत आहे. ते पालक पण ते समोर जाऊ शकत याच्यासाठी नाही की त्यांचे जे विद्यार्थी तिथे शिकत आहे आणि त्या मॅडमकडून वेळोवेळी त्यांच्या पालकांना पण धमकवत आहे की तुम्ही तुमच्या मुलाची आमची तक्रार केली, तुमच्या मुलाला आम्ही शाळेतून काढून टाकशाल. याच्यासाठी पालक समोर येऊ शकत नाही. आमचं एक समाजाचं एक काम म्हणून समाजाचं काही आपण देणं आहे, यासाठी आम्ही समोर येऊन हा CO मॅडमला तक्रार केली आणि CO मॅडमनं पण आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर या प्राध्यापिकेवर कारवाई होईल. शाळेचं नाव आणि एरिया? एक मिनिट बरं सचखंड पब्लिक स्कूल जे हिंगोली गेट रोडवर आहे, त्यांची जे प्राध्यापिका आहे अनिल कौर खालसा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना दररोज मारहाण होत आहे.